सर काल आज 12वीच्या परीक्षा असताना सुद्धा हा जो पक्षप्रवेश होतो आहे त्याला आक्षेप घेतलेला आहे। बहुतांश एसटी गाड्या बुक केल्यामुळे विनायक रोगांनी थेट आरोप केलेला आहे की विद्यार्थ्यांची गैरसोय। मी आपल्याला प्रामाणिकपणानं सांगतो, हे होणार होतं मला माहीत होतं। त्याच्यामुळं 12वीच्या विद्यार्थ्यांचे जे रूट आहेत किंवा 10वीच्या विद्यार्थ्यांचे जे रूट आहेत त्याचा पूर्ण अभ्यास करूनच एसटी बसेस आम्ही घेतलेल्या होत्या। कुठच्याही विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही याच्या संदर्भात डीसींशी चर्चा करूनच त्याचा प्लॅन देखील माझ्याकडे तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्याच्यामुळं मला हे होणार हे माहीत होतं, हे अपेक्षित होतं। पण कुठेही 12वीच्या रूटची गाडी बंद करून लोक आणण्यासाठी एसटी आणलेलं नाही। सर दुसरं असं काल नाशिकमध्ये जी सभा झाली त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं बोलले की मला हलक्यात घेऊ नका। नेमका हा इशारा त्यांचा कोणाला समजायचा, ठाकरेंना की फडणवीसांना? नाही, मला असं वाटतं की उगाचच देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव घेऊन त्याच्यामध्ये या सगळ्याला वेगळा स्पर्श करण्याची काही आवश्यकता नाही। हे साहेबांनी नाशिकमध्येच त्याचा उल्लेख केला नाही, अनेक वेळा UBTच्या बाबतीमध्ये त्यांनी हा उल्लेख केलेला आहे, परंतु कदाचित काल आपल्याला तो जाणवला असेल। अनेक वेळा तो उल्लेख केलेला आहे आणि त्याचा संबंध कुठेही भाजपाशी, मुख्यमंत्र्यांशी किंवा मित्रपक्षांशी नाही। सर हे ऑपरेशन टायगर नाही तर कोल्हे आहे। विनायक रोग असं म्हणतात की तुम्हाला उपमुख्यमंत्री व्हायचं आहे म्हणून सगळी धडपड। मी मगाशी हे सांगितलं की मला त्यांच्यावर काही भाष्य करायचं नाही, मला भाष्य करून उगाचच तेढ निर्माण करायचे नाही। जेवढं ते माझ्यावर बोलत राहतील तेवढे UBTतली लोक माझ्याकडे येतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।